सेकंड वाला क्वेश्चन आहे, वाचतो मी, लक्ष देऊन ऐका, दोन्ही मध्ये वाचतो. तुमची आदर्श व्यक्ती कोण आहे? तुमची आदर्श व्यक्ती कोण आहे आणि तो आणि ती तुम्हाला कर्तव्य पार पाडताना प्रेरित व नैतिक कसं ठेवते यावर टिप्पण लिहा. राईट अ नोट ऑन युअर रोल मॉडेल हु इन्स्पायर्स यू टू बी मोटिवेटेड अँड इथिकल वाईल फुलफिलिंग युअर ड्युटीज. आयुष्य जगताना नव्हे. आता सगळे प्रश्न एकदम व्यवस्थित वाचायचा. मी आयुष्य जगताना नाही, सार्वजनिक जीवन नाही, खाजगी जीवन नाही, कशाबद्दल बोलतोय? तुमच्या ड्युटीज पूर्ण करत असताना तो रोल मॉडेल तुम्हाला कसा आदर्श प्रेरित ठरतो याचा विचार करा. आणि कोण आहे तुम्ही मला सांगायचं. स्टार्ट. चला, तुम्हाला सिंपल फॉर्म्युला सांगतो. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लिहित असताना त्या प्रश्नाचा गाभा, त्याची कारणं, त्याचे परिणाम, हा फ्लो लक्षात ठेवला. इथिक्सच्या 90% प्रश्नांचं डिकोड करणं सोपं आहे. प्रश्नाचा गाभा, आदर्श व्यक्ती का, पुढं काय. गॉट इट नाऊ? हे लक्षात घ्या, हे सोपं आहे. 2.5 मिनिट संपले. तुम्ही इमॅजिन करा, जर तुम्ही ही प्रॅक्टिस नाही केली तर परीक्षेत आन्सर रायटिंग तर सोडून दे, तुम्हाला क्वेश्चन डिकोड करणं सुद्धा अवघड आहे. Why UPSC is known as one of the toughest examination in Asia. रिझन बिंग की तुमची थॉट प्रोसेस त्या स्पीड आणण्यासाठी तुम्हाला त्या थॉट प्रोसेसची घरी प्रॅक्टिस करावी लागणार आहे. तुम्ही विचार करा, प्रश्न वाचून, मी वाचल्यानंतर टाइमर लावलाय, वाचून झाल्यानंतर 2.5 मिनिटं संपले, तुम्हाला कळलं सुद्धा नाही की काय उत्तर लिहायचंय ते. आणि मग आपण म्हणतो की नाही, मी पेपर अख्खा लिहिला तरी युपीएससीला मला पास नाही करायचंय. अख्खा लिहून मार्क पडत नाहीत, ही क्लॅरिटी आहे. आणि दॅट्स वाय ही परीक्षा फक्त प्रोफेशनल लोकांसाठी आहे, इमोशनल लोकांसाठी नाही. आणि प्रोफेशनल असं तुम्ही हुशार नसलात तरी चालेल, बट यू शुड बी व्हेरी प्रोफेशनल. हुशार नसलात तरी चालेल, पण प्रोफेशनल असणं गरजेचं आहे. काय विचारलंय? कमी शब्दात मोजके मुद्देसूद मांडता यायला हवं. परफेक्ट आहे. बघा, मी तुम्हाला प्रश्नाचा लोकस फोकस सांगतो, लक्ष देऊ नये का. प्रश्न काय म्हणतो, तर तुमची आदर्श व्यक्ती कोण आहे आणि तो किंवा ती व्यक्ती तुम्हाला कर्तव्य पार पाडताना, आयुष्य जगताना नव्हे. आता इथं काय होतं, कर्तव्य हे दोन्ही असू शकतं, पण कर्तव्य कोणतं आपण फिक्स करतोय? नॉर्मली आपण आपल्या ड्युटीवालं कर्तव्य विचार करतोय, कारण यू आर गोइंग टू बिकम अ सिव्हिल सर्वंट, बरोबर आहे. किंवा तुम्ही जर स्वतःला हे इमॅजिन केले की समाजसेवक, आता त्या ठिकाणचं तुमचं कर्तव्य मॅटर करतं. ते कर्तव्य पार पाडताना प्रेरित व नैतिक कसं ठेवतं यावर टिप्पण लिहा. साधा पॉइंट या ठिकाणी कसं येऊ शकतो, तर बघा, या प्रश्नाचं उत्तर कसं यायला हवं, तर तुम्हाला तो व्यक्ती महत्वाचा आहे. कोणताही व्यक्ती, हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती तुम्हाला का प्रेरित करतो? वाय, मी तुम्हाला सांगितलं ना, कॉजेस, बरोबर आहे. हा व्यक्ती तुम्हाला का प्रेरित करतो आणि या व्यक्तीने प्रेरित केल्यानंतर याचे तुमच्या आयुष्यात काय परिणाम होतात. पण मला सांगा, या ठिकाणी आपल्याला परिणाम विचारलाय का? काय विचारलंय? त्या व्यक्तीच्या त्या गुणधर्मांमुळं काय व्हायला हवं, त्या व्यक्तीच्या क्वालिटीजमुळं आपलं आयुष्य कसं राहायला हवं, मोटिवेटेड आणि इथिकल राहायला हवं. सो आपल्याला कोणते परिणाम हवेत? मोटिवेशन. सो इथिकली मोटिवेटेड आपल्याला परिणाम कसे मिळू शकतात? इथिकली मोटिवेटेड, नैतिक प्रेरणा देणारे परिणाम आपल्याला कसे मिळू शकतात, हा या प्रश्नाचा सरळ सरळ फोकस आहे. मग तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या, या प्रकारच्या प्रश्नाचं उत्तर लिहित असताना तुमच्या आयुष्यातील आदर्श कोण आहे हा तुम्हाला खूप सिलेक्टिव्हली चूज करावा लागेल, जो पेपर इव्हॅल्युएटरला सुद्धा चांगला वाटायला हवा. तुमच्या आयुष्यातला खरा आदर्श बिलकुल लिहायचा नाही कारण तुमच्या आयुष्यातील खरा आदर्श तुम्हीच आहात. असा व्यक्ती की ज्याबद्दल सर्व मान्यता आहे, ज्या व्यक्तीच्या कष्टाबद्दल ऍक्सेप्टन्स आहे, ज्या व्यक्तीच्या कॅरेक्टरबद्दल ऍक्सेप्टन्स आहे, तो किती कष्टावाला आहे, किती चांगला, या पद्धतीने उत्तर. मग तो सचिन असू शकतो, एपीजे अब्दुल कलाम असू शकतात, मेरी कॉम असू शकतात, TN शेषन असू शकतात. यू आर गोइंग टू बी इन अ सिव्हिल सर्वंट. और हा, फक्त महत्वाची गोष्ट आहे की जी सध्या जिवंत व्यक्ती, जी तुमच्या रीलमध्ये खूप जास्त फेमस असतात, त्या लोकांबद्दल नको, कारण रीलवाली लोक काय लेवलला बदनाम असतात. मी आता 2 दिवस नागपुरात होतो म्हणून तुम्हाला सांगतो की रील मधली लोक नको. क्लिअर इथपर्यंत? आता आपण थोडंसं भाष्याकडे येऊया. प्रश्नाचा फ्लो कळला? आता या ठिकाणी मला सांगा, लोकस कोण आहे? हा व्यक्ती लोकस आहे. पण आपल्याला त्या व्यक्तीबद्दल जास्त लिहायचंय का? नाही. कशाबद्दल लिहायचंय? तो तुम्हाला का प्रेरित करतो आणि याचा काय परिणाम आहे. सो का प्रेरित करतो, याचा परिणाम, या 2 गोष्टी झाल्या तुमच्या उत्तराचा फोकस. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्या उत्तराच्या 100%पैकी
35% वेटेज कशाला दिलं जायला हवं? लोकसला. हे लक्षात घ्या. 35% वेटेज लोकसला दिलं जायला हवं. तुमचं कुठं चुकतं? तुम्ही जास्तीत जास्त वेटेज लोकसला देता. अब्दुल कलाम कसे होते, किती चांगले होते, सर्वसाधारण राहणीमान होतं, कटिंगला जायचे नाही, राईट, झोपडीत राहायचे. विचारलंय का? नाही विचारलं. अब्दुल कलामांबद्दल विचारलंय का? नाही विचारलं. त्यांच्या कोणत्या क्वालिटीज मुळे तुम्ही मोटिवेटेड राहता, प्रेरित राहता? सो या फोकसला वेळ दिला जायला हवा 65%. मी तुम्हाला इंट्रोडक्शन वाचून दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. आणखीन एक महत्वाची गोष्ट, असं बिलकुल नाहीये की जे मी सांगतोय तेच करेक्ट आहे, असं बिलकुल नाहीये. इन इथिक्स देर आर व्हरायटी ऑफ पर्स्पेक्टिव्ह. खूप सगळे पर्स्पेक्टिव्ह असू शकतात. असं असू शकतं की माझ्या पर्स्पेक्टिव्ह पेक्षा तुमचा पर्स्पेक्टिव्ह 100% चांगला असू शकतो. का? कारण तुम्हाला परीक्षा द्यायची, तुम्ही विचार करणारे आहात, तुम्ही शिकवण्यासाठी न लिहिता स्वतःसाठी क्रिएटिव्हली लिहिण्याचा प्रयत्न करता. सो असं व्हायला हवं की आन्सर रायटिंगचे सेशन संपल्यानंतर तुमचे पर्स्पेक्टिव्ह आपल्या फॅकल्टीज पेक्षा 100 पट चांगले असायला हवे. इकडं तुमचा कल असायला, तुम्ही कसा वेगळा विचार करता. मी तुम्हाला इंट्रो वाचून दाखवतो. आता इथं मी तुम्हाला दाखवण्यासाठी लिहिले की तुम्ही कुठं चुकता. बघा, तुम्ही कुठं चुकता. तुम्ही आदर्श व्यक्ती म्हणजे काय हे लिहिता. आदर्श व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती ज्याच्या मूल्यांमधनं, वर्तनामधनं आणि कार्यामधनं आपल्याला प्रामाणिकपणे, कर्तव्यनिष्ठतेने आणि नैतिकतेने जगण्याची प्रेरणा मिळते. हे तुम्ही लिहिता. याला स्टार मार्क करा. ही चूक आहे. का चूक आहे? कारण मला सांगा, मी तुम्हाला या ठिकाणी आदर्श व्यक्ती म्हणजे कोण ही डेफिनेशन विचारली आहे का? जर तुम्ही हा विचार केला असेल की आदर्श व्यक्ती म्हणजे कोण, तर ह्या पहिल्या 2 लाईननं तुम्ही तुमचा अर्धा मार्क कमी करून घेतलेला आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे माझ्यासाठी आदर्श व्यक्ती आहेत. त्यांच्या मूल्यांमधनं, वर्तनामधनं, कार्यामधनं मला प्रामाणिकपणे, कर्तव्यनिष्ठतेने, नैतिकतेने जगण्याची प्रेरणा मिळते. गॉट इट? तीच लाईन मी रिव्हर्स केली. तुम्ही काय करता? यू आर रायटिंग अबाउट आदर्श व्यक्ती. प्रश्न डायरेक्टली काय विचारला गेलाय तुमच्यासमोर? काय प्रश्न आहे की तुमचा आदर्श व्यक्ती कोण आहे आणि ती तुम्हाला कर्तव्य पार पाडताना प्रेरित कसं ठेवतात. मग अब्दुल कलाम माझ्या आदर्श व्यक्ती आहेत कारण त्यांच्यामुळे मला या सगळ्या गोष्टी मिळतात. त्यांच्या साधेपणात, निष्ठेत आणि राष्ट्रसेवेत रुजलेली नैतिकता माझ्या कामाच्या दृष्टिकोनातनं मला दिशा देते. आता परत याला रिव्हर्स कसं करायचं? अब्दुल कलामांमुळं मला या गोष्टी मिळतात आणि या गोष्टी मिळाल्यामुळे मला माझं स्वतःचं आयुष्य जगत असताना माझं आयुष्य साधेपणात असावं, निष्ठेत असावं, राष्ट्रसेवेत असावं व नैतिकतेने भरलेलं असावं, म्हणजे जेणेकरून राष्ट्राला माझ्या सार्वजनिक कर्तव्याचा फायदा होईल. अब्दुल कलाम का आदर्श आहेत? ते आदर्शांमुळे मला प्रेरणा मिळाल्यामुळे मी कसा वागणार आहे आणि याचा राष्ट्राला काय फायदा होणार आहे. बघा, फ्लो परत लक्षात घ्या. हा फ्लो महत्वाचा आहे. का? थोडक्यात काय? अब्दुल कलामांची मूल्य ही तुम्हाला काय फायदा करून देतात? अब्दुल कलाम या मूल्यांचा तुम्हाला कसा फायदा होतो? हे आपल्या फायदा होतो म्हणजे काय? तुम्ही कसे प्रेरित होता. दुसरी गोष्ट, तुम्ही कसे नैतिक वागता आणि तुम्ही नैतिक वागल्यामुळं याचा राष्ट्राला काय फायदा होतो? राष्ट्राला फायदा. सिंपल फ्लो. सो तुम्ही इथं काय करताय? आपलं काय चुकतं? प्रश्न डिरेक्टली विचारला, तुमच्यासाठी आदर्श व्यक्ती कोण, आणि तुम्ही थिअरॉटिकली आदर्श व्यक्ती म्हणजे काय, तो कसा असतो, तो कसा असतो याच्या नाही, तुम्हाला सरळ विचारलं की तुमच्यासाठी आदर्श व्यक्ती कोण. सो अब्दुल कलाम. पण अब्दुल कलामांकडे येण्याच्या अगोदर अब्दुल कलाम त्यांच्या या सगळ्या गुणधर्मांमुळं माझ्यासाठी कसे आहेत? आदर्श व्यक्ती आहेत. जेव्हा मी अब्दुल कलामांकडे बघतो, त्यांच्या मूल्यांकडे बघतो, त्यांच्या तत्वांकडे बघतो, त्यांच्या वागण्याकडे बघतो, तेव्हा त्यांच्या वागण्याकडे बघितल्यामुळे मला फायदा हा होतो की माझं वागणं या टाईपचं होतं. कर्तव्यनिष्ठता, राष्ट्रप्रेम, असं वागणं, तसं जगणं, निर्णय क्षमता, सत्यता, प्रामाणिकपणा, सचोटी, हे सगळं माझं वागणं होतं. आणि जेव्हा माझं वागणं या प्रकारचं होतं तेव्हा याचा राष्ट्राला जर प्रश्न विचारला असेल, समाजाला जर प्रश्न विचारला असेल, शाळेला जर प्रश्न विचारला असेल, तर यांना हा फायदा होतो आणि यामधनं राष्ट्र निर्माण होतं. काय होतं? राष्ट्र निर्माण, जी आपली तुमच्याकडनं अपेक्षा आहे. नाऊ क्लिअर?
आणि जेव्हा तुम्ही या पद्धतीने लिहित नाहीत त्यावेळेस तुम्हाला पेपर चेकर काय मार्क देतो, उत्तरामध्ये ऑर्गॅनिक फ्लो नाही, उत्तराची लिंक लागत नाही, पॅराग्राफ मध्ये ऑर्गॅनिक लिंकेजेस ठेवा. याचा अर्थ काय, तो फ्लो त्या ठिकाणी असायला हवा. आणि फ्लो येण्यासाठी महत्वाचं की तुम्हाला त्या पद्धतीने पुन्हा पुन्हा विचार करत जावं लागणार आहे, प्रश्न आपला कसा फिरत जाणार आहे. बाकी उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे, तुम्ही पाहाल तर बघा. बघा आता इथं खूप छान छान भाषा दिली आहे. एकदा तुम्हाला हा कळला की पुढचा सगळा गेम तुमच्या लँग्वेजचा आहे. तुम्ही लँग्वेजनं कसं घेऊन जाता. 9C कलाम मला का प्रेरित करतात, तर कर्तव्यनिष्ठा, नैतिक वर्तनाचा आदर्श, त्यांनी कृतीतून प्रेरणा देण्याची त्यांची शैली, दूरदृष्टी आणि कृतीतून प्रेरणा देण्याची त्यांची शैली, त्यांनी स्वतःसाठी वेगळी चेअर आणली, ती बाजूला काढून ठेवायला सांगितली. बरोबर आहे. स्वतः मग आता तुम्हाला काय कळलं की तयारी करताना तुम्हाला 3 ते 4 आदर्श व्यक्ती शोधून ठेवावे लागणार आहेत. आता या आन्सर रायटिंगचा फायदा तुमच्या प्रिपरेशनला कसा घ्यायचा, 3 ते 4 आदर्श व्यक्ती, एक सार्वजनिक जीवनातला, एक पुराणामधला, एक तुमच्या राजकारणामधला, एक तुमच्या घरातला, 4 लोक प्रिपेअर करा. मग त्या प्रत्येकाचे गुणधर्म वेगवेगळे असायला हवे. मग घरातला व्यक्ती लिहिताना प्रिफरेबली ती आई असायला हवी. बरोबर आहे. आता हे पण का, तर पेपर इव्हॅल्युएटरची डिमांड आहे. कारण जर तुम्ही वडिलांना आदर्श मानताय तर मग त्या ठिकाणी तुम्हाला खूप स्ट्रॉंग रिझन्स द्यावे लागणार आहेत. वडील आदर्श असतात, नसतात असा भाग नाहीये, पण ते सिद्ध करणं अवघड आहे. बरोबर आहे. आई असते, त्याला सिद्ध करण्याची गरज पडत नाही. आपला समाज त्या पद्धतीने बनलेला आहे. बरोबर. सो मग तुम्ही या 4 फ्लो मधले का, त्याचा काय परिणाम, आणि मग मला सोसायटीसाठी काय द्यायचं आहे. राईट. बघा, दूरदृष्टी, उद्दिष्टपूर्ण जीवन, करेक्ट आहे. नम्रता आणि माणुसकी, मग याचा प्रभाव फायदा काय झाला. आता बघा, हे उत्तर ऍज इट इज पाठ करण्यापेक्षा मी नैतिक आहे याचा अर्थ काय, की माझ्या ऍक्शन्स मध्ये काय फायदा व्हायला हवा. सो माझ्या निर्णय क्षमतेत फायदा व्हायला हवा, जबाबदारी, पारदर्शकता वाढायला हवी, शिस्त आणि कठोर परिश्रमाची सवय मला लागायला हवी, सहानुभूती आणि लोकाभिमुख दृष्टी असायला हवी, नवोन्मेष आणि अर्थपूर्ण कार्याची प्रेरणा मिळाली. नवोन्मेष, आलेल्या प्रत्येक नवीन आयडियाला ऐकणं, ऍक्सेप्ट करणं, अंडरस्टँड करणं, त्याला फॉलो करणं. नैतिकता जर नसेल, मी जर चांगला लीडर नसेल, तर मी कोणत्याही नवीन आयडियाला ऍक्सेप्ट करत नाही. चांगला व्यक्ती तो असतो जो समोरच्याची प्रत्येक गोष्ट ऐकतो, अंडरस्टँड करतो, जरी त्याचा नकार असला तरी नकार खूप अदबीनं, सहिष्णुतेनं देतो. नकार त्याला, चल ठीक आहे, तुला माहित नाही, मला ऐकायचं नाही, असं या पद्धतीचा नकार अधिकाऱ्याचा नसतो. अधिकारी, राजकारणी किंवा जी लोक पब्लिक लाईफमध्ये, त्या सगळ्यांनी समोरच्याचा शब्द न शब्द ऐकून घ्यायला हवा. त्याच्या म्हणण्यानुसार तुम्ही निकाल द्या असं म्हणणं नाहीये, पण निकाल ऐकून घ्यायला हवा. गॉट इट. हे ठीक आहे, हे कन्क्लुजन नॉर्मल आहे. चला आता पुढचा प्रश्न, आपण हे वाचायची गरज नाहीये, तुम्हाला उत्तर येणार आहे. नाउ दिस क्वेश्चन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. प्रश्न महत्वाचा आहे, लक्ष देऊन ऐका. परत एकदा वाचून दाखवतो तुम्हाला. फायदा होतोय, कळतंय मी काय सांगतोय तर. मग मी हे सांगत असताना एक बाजूला ब्लँक पेज घ्या, त्या ब्लँक पेजवर जे मी सल्ला सांगतोय तो सल्ला फॉलो करायला सुरू करा. आता मी तुम्हाला काय सांगितलं, 4 शोधायचे. कुठलचे, एक राजकारणातला, एक प्रशासनातला, एक आपल्या डे टू डे लाईफ मधला, एक आपल्या घरातला, तो कुणी असू शकतो. आणि मग त्या व्यक्तीबद्दल यू क्रिएट अ स्टोरी. का स्टोरी क्रिएट करायची, ही स्टोरी आपल्याला इधर इंटरव्ह्यू मध्ये सांगायची, ही स्टोरी आपल्याला एस्से मध्ये लिहायची. एस्से मध्ये इथलची स्टोरी आपण एस्से मध्ये सुद्धा लिहू शकतो, किंवा ही सेम स्टोरी आपल्याला इथिक्स मध्ये सुद्धा मांडायची. प्रश्नामधनं प्रिपरेशन तुमचं एनरिच करण्याची तयारी सुरू करायची. राईट. यू हॅव टू गो फॉर एनरिचमेंट.